छोट्या मोठ्या उद्योगधंद्याला काय सर अडचण नाही. हा कमी भांडवलामध्ये जास्त प्रॉफिट वाला आहे की आणि साधा माणूस सुद्धा हा व्यवसाय करू शकतो. हे पहिल्यांदा हे पाऊच आहे सर, हे मशीन पहिल्यांदा आम्ही हाताने पॅक करायचे. आमची माणसं हाताने पॅक करायचे मशीनवरती. आम्ही रात्रभर पॅकिंग करून दिवसा परत विकायचो. फरसाणामध्ये 5 क्वालिटीचे फरसाण माझ्यापाशी बनतात. नमकीन माल जमतो त्याच्यामध्ये. स्पेशल फरसाण आहे, नवरत्न आहे, शेवचूड आहे, लसूण फरसाण आहे, मिसळ फरसाण आहे आणि उपवासाचे पदार्थ वेगळे बनतात जसे की केळी चिप्स म्हणा, नायलन साबू चिवडा. आणि मेन म्हणजे खेड्यापाड्यात भेटतोय. टपरीवरती गेला, टपरीवरती विकणारा माल वेगळा आहे. बारके पाऊच आहेत ते सुद्धा आपल्यापाशी बनले गेले. कुठल्याही दुकानात जावा 100% माल भेटणारच आपला. गिरायकांना जसा हवा आहे तो माल भेटायला लागला. कंपनीचं नाव आणि मोठी शान करणारा हा फरसाण आला सर, स्पेशल फरसाण. याचं काय नाव आहे? साई फरसाण स्पेशल. बर, जो काय बनलाय कंपनी आले तर ह्या रेड पोळ्यामुळे आलेले सर. म्हणजे आज जी काही कंपनी आहे ती ह्या पुड्यामुळे. पहिल्यांदा जो माल काढला आम्ही तो हा लालवाला पुडा. पहिल्या कंपनीला सोडून म्हणायचं की लालवाला तो पुडा द्या. जो स्पेशल फरसाणा आहे सर, सातारी स्पेशल फरसाणा. तुम्हाला नाही, तुम्हाला कसं वाटतं की सर फरसाणा बनतो तर एकाच डाय मधून फरसाणा बनतो, तर तसं नाही बनत सर. 6 ते 7 म्हणजे 6 ते 7 क्वालिटी माल काढून तो फरसाणा बनवला जातो. ते मसाले पण आपण इन हाऊस बनवतो. हो, आपले इथंच बनवतो सर. तो हे 4 काटा आहेत सर. हे जेवढं आपण सिस्टीम खाली करेल तेवढाच काटा एक घेणार. एकाचं झालं की दुसरं काम करतो, दुसरं झालं की तिसरं काम करतो. 4 काटे करून तेवढाच माल, तेवढंच अॅक्युरेट वजन सर. 1 ग्रॅम जास्त पण होणार नाही, 1 ग्रॅम कमी पण येणार, तेवढंच वजन करून पॅकिंग होतं.